12 तासात 1000 किलोमीटर समीर त्यांना शक्यच नाही, होऊ शकणार नाही त्यांना. ओ हो भाई, कितने दिनों बाद ये आया रे ये कॉर्नर वा. अजिंक्य दळवी. थोड़ा अजीब लगेगा लेकिन यही नाम है. मागच्या वर्षी आम्ही येत असताना जम्मूवरून आलो होतो. आत्ता आम्ही राजमा आणि चावल असं कॉम्बिनेशन असतं. सरांनी राजमा आणि रोटी कशी खायची कोणा. लँडस्लाइड झाली आहे की रस्त्याचं काम सुरू आहे. अर्धा तास झालेला आहे असं सरांचं म्हणणं. म्हणजे अर्धा तासापासून आम्ही तिथेच अडकलेलो आहोत. पुढे चांगलाच दिसतोय पाऊस. रेनकोट घालावा लागेल. अमृतसर मागे पडत होता आणि प्रत्येक किलोमीटर बरोबर हिमालय अजून जवळ येत होता. पंजाबची सपाट जमीन हळूहळू संपत होती आणि जम्मू काश्मीरच्या डोंगर रांगा आमच्या स्वागतासाठी उभ्या होत्या. प्रत्येक वळण, प्रत्येक बोगदा, प्रत्येक नदी, प्रत्येक दृश्य एकच गोष्ट सांगत होते की स्वर्गाचा रस्ता काश्मीरमधूनच जातो. नमस्कार मित्रांनो, लडाख वारीच्या भाग 3 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपला हा लडाख वारीचा 3रा दिवस आहे आणि आजच्या प्रवासाचा टप्पा अमृतसरपासून श्रीनगर असा जवळपास एक 400 ते 450 किलोमीटरचा असणार आहे. संपूर्ण साहित्य आम्ही बाहेर आणून ठेवलेलं आहे. एक एक साहित्य आता आपल्याला मोटरसायकलवर माउंट करावं लागणार आहे. तत्पूर्वी जसं की तुम्ही बघू शकता, या बाजूला आभाळ गच्च भरून आलेला आहे आणि या बाजूला मोकळं आहे. अपेक्षा आहे की प्रवासादरम्यान कुठेही पाऊस यायला नको. ती अपेक्षा काही पूर्ण होईल असं वाटत नाही आहे, कारण पाऊस हा कुठे ना कुठे आम्हाला नक्कीच मिळणार आहे. तर चला, 7 वाजलेले आहेत. 7 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. अजून जास्त उशीर न करता आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात. अमृतसरमध्ये या ठिकाणी आम्ही होमस्टे घेतला होता. खूप स्वस्त आम्हाला तो मिळाला. पार्किंगची खूप छान व्यवस्था आहे. प्रवासादरम्यान जर लडाख वगैरे येण्याचा विचार करत असाल आणि अमृतसरमध्ये थांबण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. पाजीने आमच्याकडून पर डे 1000 रुपये फक्त घेतलेले आहेत. AC रूमचे, गरम पाणी, थंड पाणी, सगळी व्यवस्था आहे. चला, बारा तासात 1000 किलोमीटर समीर त्यांना शक्यच नाही, होऊ शकणार नाही त्यांना. त्यांच्या स्पीडने होत नाही. तुम्ही आला असता 100%. ते 700-800 किलोमीटर जरी त्यांनी केले तरी पुरे. उजवीकडे इकडे जायचे आपल्याला. होय, कन्याकुमारीवरून येताना तुम्ही सोबत होतात म्हणून आपण तेवढं अंतर कव्हर करू शकलो. आम्ही दोघं जरी असतो तरी आम्ही आलो नसतो. आता मी त्या दिवशी जयपूरला येत असताना कॉन्स्टंट 120, 130, 120, 130. मी खूप आधी पोहोचलो असतो त्या दिवशी. माझे आता डॉमिनर काही कॅपेबल बाईक नाही आहे. काही नाही 100ने तरी यायला काहीच अडचण नाही. 100, 110. भाई, कितने दिनों बाद ये आया रे ये कॉर्नर वा. अरे भाई साहब, कॉर्नर लेने की फिराक में मैं था, लेकिन सरदार जी ने मुझे रोक दिया. लेकिन हम मानने वालों से कहा, चकदे पट्टी, सॉरी, पठानकोट अमृतसर नेशनल हाईवे पे आपका स्वागत है. असं, अरे बापरे, निवांत झोपलेत दोघे. थोडीशी मोकळी जागा बघून रस्त्याच्या खाली कुठेतरी लावा ना. सुरेख वातावरण झालंय. ना पाऊस आहे ना गरमी आहे. हो, जम्मू पर्यंत रस्ता असाच आहे पूर्ण. अरे कुठून जाऊ आम्ही. होय, मी म्हटलं 2 व्हीलरची लेन तर यांनी अडवून ठेवली आहे, जायचं कुठून. तर त्यांनी आमच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली. तुम्ही कॉफी घ्यायचं म्हणताय सर, पण इथे कुठे कॉफी मिळेल असं वाटत नाही आहे. किंवा समोर मॅगडी पण आहे बघा, समोरच आहे. थांबायचं असेल तर थांबावंच लागेल. रस्ता ओला आहे. समोरून येणाऱ्या गाड्यासुद्धा ओल्या दिसत आहेत. म्हणजे पाऊस पडून गेलेला नाही आहे, समोर पाऊस आहेच.
अरे यार, हाँ अब तुम सबकी वीडियो बनेगी। हेलो, नाम मेरा अजिंक्य दलवी। थोड़ा अजीब लगेगा लेकिन यही नाम है। चलो बाय बाय। होय अरे बाय, याला हे पण आहे, डाव्या बाजूचा जो शू कवर आहे ना त्याला गिअर शिफ्ट करण्यासाठी हे पण दिलंय। वाह, चला मौसम भाई कैसा भी हो, अब हम लोग तो तैयार है। पुढे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असेल तर मात्र आपल्याला गोप्रो काढून ठेवावा लागणार आहे, त्याला इलाज नाही। पावसाला सुरुवात झालेली आहे, म्हणजे रेनकोट घातल्यानंतर पाऊस यावा असं वाटतं नेहमी। जोपर्यंत रेनकोट घातलेला नसतो तोपर्यंत नाही, पण रेनकोट घातला आणि पाऊस जर नाही आला तर मात्र फार वाईट वाटतं। रेनकोट घातला की मग पाऊस यावा असं वाटत असतं। पाणी सुटलेलं आहे, थांबा मी पण गोप्रो काढून ठेवतो तोपर्यंत। ग्रोज काय परत भिजतात, परत वाळतात, भिजतात वाळतात। अचानक वाढलेल्या पावसामुळे मला माझा गोप्रो काढून आतमध्ये ठेवावा लागला। त्यानंतर मात्र मोठ्यातल्या मोठ्या पावसाचा सामना करण्यासाठी देखील आम्ही तयार झालो। पण या गोंधळात नाश्त्याची वेळ पुढे सरकत होती, त्यामुळे आमची रेस्टॉरंटची शोध मोहीम सुरू झाली। तर मंडळी, मगाशी गोप्रो काढून ठेवण्यासाठी आपण ज्या ठिकाणी थांबलो होतो तिथून पुढे येऊन आम्ही पठाणकोटमध्ये नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत। दरम्यानचा प्रवास रेकॉर्ड न करण्याचं कारण म्हणजे पाऊस एकसारखा सुरू आहे, त्यामुळे गोप्रो माउंट केला नाही। मी बऱ्याच वेळेपासून पाऊस थोडासा मोकळा होईल आणि निवांत ठिकाणी ब्रेकफास्ट करता येईल अशी जागा शोधत होतो, पण पाऊस एकसारखा सुरू असल्यामुळे आम्हाला नाईलाज आणि या इथे 10 वाजता नाश्त्यासाठी थांबावं लागतंय। तुमच्यासाठी कोणता सांगितलं? दोघांनाही या लोक एक अल्टरनेटिव्ह घ्यायचं होतं ना मंडळी, दोघी या लोक ਕੁੱਤੇ ਦੀ ਗੰਦਾ ਸਾਲਾ ਉੱਥੇ ਗਾਲ ਕੱਢਦਾ, ਅੰਦਰ ਵੜ ਕੇ ਕੁੱਤਾ ਵੀ ਭੌਂਕ ਲੈਂਦਾ। ਜਾਂ ਮੈਂ ਕਿਹਾ ਸਾਡੇ ਵਾਂਗੂ ਬਾਹਰ ਆ ਕੇ ਬੋਲੇ, ਜਿਹੜੀ ਭੈਣ ਦੀ ਲਾਨਾ ਦੇ ਲਾਵਾਂ सड़क ਤੇ खड़े ਦੀ। थोड्या वेळापूर्वी एका सरदारजीचं त्या हॉटेल मालकाशी एवढ्या जोरात भांडण झालं, म्हटलं आता एकमेकांचा जीव घेतात की काय। तसा हॉटेल मालक थोडासा आगाव दिसतोय, पण नक्की काय झालं होतं काही कळायलाच मार्ग नाही। काकेदी हट्टी नाश्ता जो आम्ही केला होता आलू पराठा, आत्तापर्यंत मी खाल्लेला सर्वात वाईट आलू पराठा होता। म्हणजे एवढा वाईट आलू पराठा मी यापूर्वी कुठेही खाल्लेला नाही आहे। आणि आलू पराठ्यासोबत त्यांनी एक वाटी दही दिलं, त्या दह्याची किंमत 50 रुपयाला एक वाटी, 2 वाट्याचे 100। म्हणजे हम कल ही निकले चंडीगढ़ से। अच्छा मग ओके ओके, ट्रेन में डाल दिया था गाड़ी। डॉक्टर साहेब त्यांना म्हणतात चला सगळं मिळून जाऊया। डॉक्टर साहेब चालवतात कितीने 100ने आणि म्हणतात त्यांना चला मिळून जाऊया। तुम्ही कोणासोबत मिळून जाऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा। चलो तर मंडळी, सध्या आम्ही आहोत या रावी नदीवर, जी पंजाब आणि जम्मू काश्मीरची सीमा ठरवते। आणि ही सीमा ओलांडून आम्ही पंजाबमधून जम्मूमध्ये प्रवेश करत आहोत, जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करत आहोत। चेकपोस्ट आहे भाई, चेकपोस्ट आहे। जसा आम्ही जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश केला पाऊस पूर्ण उघडला। आता या उन्हामध्ये हे सगळं घातल्यानंतर फार गरम होतं आहे, कुठेतरी थांबून हे सगळं काढून ठेवावं लागणार आहे। पण समोर बघताना वेदर क्लिअर वाटत आहे, त्यामुळे हे काढून ठेवलेलं कधीही बरं। सर थोडेसे मागे राहिलेत। डॉक्टर साहब, ओ डॉक्टर साहब, हॅलो हॅलो, सुन रहे हो? डॉक्टर साहेब फारच मागे राहिलेले आहेत। जो रस्ता आहे या रस्त्यावरून आज आपण पहिल्यांदा प्रवास करतोय। म्हणजे मागच्या वर्षी मी आणि सागर ज्यावेळी आलो होतो त्यावेळी आम्ही थेट जम्मूला गेलो होतो। जम्मूच्या रिंग रोडवरून तसंच पुढे येऊन श्रीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याला कनेक्ट झालो होतो। वेलकम टू सब डिस्ट्रिक्ट बिलावर।
बिलावर की बिलोवार बिल्लावार काय लिहिलंय कोणास ठाऊक. म्हणजे लिहिलेलं समजतंय पण प्रोनाऊन्स कसं करायचं हे कळत नाही. तर मंडळी आपण फायनली हायवेला कनेक्ट होत आहोत आणि उजवीकडे श्रीनगर आहे, डावीकडे जम्मू. मागच्या वर्षी आम्ही येत असताना जम्मूवरून आलो होतो. आत्ता आम्ही मानवल वगैरे अशी काहीतरी मध्ये गावं होती, त्या गावावरून आम्ही आलो आहे. पण काय रस्ता आहे, रस्ता म्हणजे काय, म्हणजे एवढा वाईट रस्ता आहे. अरे 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 मला असं वाटलं का मागच्या वेळेस जसं आलो तसं आम्ही आलो नाही. जम्मूवरून 2-2.5 तासापासून आम्ही त्या मधल्या रस्त्याने हायवेला येण्याचा प्रयत्न करतोय. हायवे काही येईना. थकलेल्या दमलेल्या या 2 जीवांना आता ऊर्जेची गरज होती, म्हणजेच जेवणाची. हायवे लागल्यानंतर आमचं पहिलं काम जेवणासाठी हॉटेल शोधणे. कुठून आले तुम्ही? आम्ही आलोय मुंबईवरून. मुंबई बोला ना. MS09 म्हणजे मुंबई. मुंबईची नाही ना, नाही 9 कोल्हापूरचे. मुंबईला हे आलेत कोल्हापूरवरून जयपूरला आणि जयपूरवरून आम्ही दोघे आत्ता पुढे निघाले. तर मंडळी दुपारचे 2:45 होत आहेत आणि आम्ही उधमपूरमध्ये जेवण करण्यासाठी थांबलेलो आहोत. जेवणासाठी आम्ही या रेस्टॉरंटमध्ये थांबलो आहे आणि हा वरचा फ्लोअर आहे ज्यामधून हे असं काही दृश्य समोर दिसत आहे. या आमच्या मोटरसायकल्स आम्ही या ठिकाणी पार्क केलेल्या आहेत. मस्त व्ह्यू आहे. अशा ठिकाणी जेवण करण्याचा योग फार कमी वेळा येतो. डॉक्टर साहेबांनी ऑर्डर दिलेली आहे राजमा आणि रोटी. राजमा आणि चावल असं कॉम्बिनेशन असतं. सरांनी राजमा आणि रोटी कशी काय दिली म्हणून. I am waiting for a bus at the end of the night under street lamp, red face flame by the light. I'm going away. चला मंडळी, किती वाजले? 3:15. 3:15 नाही, 3:45. अरे बापरे, 3:45 झालेले आहेत आणि आत्ता आमचं दुपारचं जेवण झालेलं आहे. म्हणजे जेवण होऊन प्रवासाला सुरुवात झालेली आहे 3:45 वाजता. चला सर, थोडा स्पीड घेऊया. Gone away. I'm gone away. And the sun gonna shine on a brand new day. लँडस्लाईड झाली आहे की रस्त्याचं काम सुरू आहे? एवढी मोठी मोठी दगडं तर अशीच पडली नसणार. श्यामाप्रसाद मुखर्जी टनल, चेनानी नेश्री टनल वे लिमिटेड. चला मंडळी, वेलकम टू श्यामाप्रसाद मुखर्जी टनल, चेनानी नेश्री. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना हे आम्ही पुस्तकात वाचलं होतं. तर मंडळी, आम्ही चेनानी नेश्री टनलमधून बाहेर येऊन या इथे सिम कार्ड घेण्यासाठी थांबलोय. बाहेर आल्यानंतर आम्हाला या इथे एअरटेलची छत्री दिसली ज्यावर लिहिलं होतं की सिम कार्ड ॲक्टिवेट करून घेऊ 5 ते 7 मिनिटामध्ये. तर मी डॉक्टरांना म्हटलं घेऊयात का? डॉक्टर म्हटलं घेऊयात, कारण पुढे अजून कुठेच होतं प्रश्न. सिम कार्ड घेत आहेत. आप कहाँ से? यही से? अच्छा अच्छा, बढ़िया बढ़िया. कितना से मिलेगा एक जब मुझे अगली बार दे देंगे. जाएगा. सच्ची. चला चला, सिम कार्ड घेतलेला आहे डॉक्टर साहेबांनी. घरी संपर्क करण्यामध्ये येणारा जो अडथळा आहे तो दूर झालेला आहे. काय झालंय कोणास ठाऊक. होय, थांबवलंय वाटतं. थांबा थांबा, कशाला पुढे चाललंय? विधानी काय क्या वो कैप्चर क्या करता है? ये पूरा कैप्चर करता है 360. अच्छा. ये बस सामने का कॅप्चर करणार. आम्ही चेनानी नेश्री टनल क्रॉस करून पुढे आलो होतो. इथे थांबवलेलं आहे कारण सांगितलं समोर ॲक्सिडेंट झालेला आहे. त्यामुळे आम्ही जवळपास 20 मिनिटं तरी नक्कीच झाली असतील आपण इथे थांबून. अर्धा तास झालेला आहे असं सरांचं म्हणणं. म्हणजे अर्धा तासापासून आम्ही इथेच अडकलेलो आहोत. संपूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे.
आम्ही पुढे आलेलो आहोत मोटरसायकल असल्या कारणाने. अजून किती वेळ इथे थांबावं लागतंय कोणास ठाऊक. पण एक गोष्ट चांगली झाली यामध्ये, हे जे महाशय आहेत यांनी आम्हाला होमस्टेसाठी म्हणजे समोरून विचारलं, त्यांच्याकडे होमस्टेज वगैरे आहेत. अच्छा, ही गाडी पडली होती वाटतं. नाही पुढेच आहे. हा टनल क्रॉस केल्यानंतर आम्ही चहासाठी थांबलो होतो. खोदून वगैरे झालं होतं, वरचं सगळं तयार होतं, रस्ता चालू होता, रस्त्याचं काम चालू होतं. मंडळी 6:45 झालेले आहेत आणि चनानी नेश्री बोगद्यातून पुढे आल्यानंतर म्हणजे ज्या ठिकाणी अपघात झाला होता तिथून पुढे इथपर्यंत यायला फार त्रास सहन करावा लागला आम्हाला. रस्ता मागच्या वर्षी ज्यावेळी आम्ही आलो होतो त्यापेक्षा थोडासा सुधारलेला आहे, पण रस्त्यावर प्रचंड गर्दी होती वाहनांची, त्यामुळे इथे यायला आम्हाला नाकी 9 आले. आता जवळपास 6:45 झालेले आहेत. मागच्या वर्षी मला वाटतं आम्ही इथे 5 वाजता आलो होतो आणि तरी सुद्धा आम्हाला श्रीनगरला पोहोचायला 7:30 वाजले असतील. 7:30 तरी वाजले होते. आता मला वाटतंय 8-8:30 तरी नक्कीच होतील, कारण इथून अजूनही 100 किलोमीटर पुढे श्रीनगर आहे. कॉफी प्यायल्यानंतर पुन्हा प्रवासाला सुरुवात झाली, मात्र नव्या उत्साहाने. चला, वन्स अगेन वन मोर बोगदा. दिसत आहे की नाही माहित नाही, पण अनिहाल लिहिलंय. तर ते अनिहाल नाहीये, बनिहाल आहे. ते बी निघून पडलंय त्यामुळे ते दिसताना अनिहाल दिसतंय. मी सुरुवातीला अनिहालच वाचलं, परत माझ्या लक्षात आलं अरे बनिहाल. पुढे चांगलाच दिसतोय पाऊस. रेनकोट घालावा लागेल, सगळंच ओलं होईल नाही. श्रीनगरला पोहोचण्यापूर्वीच्या एक 60 ते 70 किलोमीटरच्या प्रवासामध्ये आम्हाला फार मोठ्या प्रमाणात पावसाचा सामना करावा लागला. विजांच्या कडकडाटासह आम्ही श्रीनगरपर्यंतचा प्रवास कसाबसा पूर्ण केला. श्रीनगरमध्ये पोहोचल्यानंतर मात्र एका ठिकाणी आम्ही पैसे काढण्यासाठी थांबलो, कारण आमच्याकडे कॅश खूप कमी होती. आणि त्यानंतर आम्ही थेट गेलो आमच्या होमस्टेमध्ये. तर मंडळी 9 वाजता आम्ही श्रीनगरमध्ये पोहोचलो, पण ज्या ठिकाणी आम्ही पाऊस आला म्हणून रेन गिअर्स घालण्यासाठी थांबलो होतो तिथे रेन गिअर्स घातल्यानंतर तिथपासून श्रीनगरपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होता. जवळपास एक 50 ते 60 किलोमीटर आम्ही पावसामध्ये चाललोय, एकसारख्या पावसामध्ये. खूप मोठा पाऊस होता. इव्हन मला वाटतं बरेचसे रायडर बाजूला थांबले, काही लोक आलेच पण दोघंच आलोय फक्त, बाकीचे सगळे घेऊन थांबले. आम्ही दोघंच फक्त पुढे आलोय. आमचं थोडंफार साहित्य भिजलेलं आहे. माझी टँक बॅग खालच्या बाजूने ओली झाली होती, त्यामुळे त्यामधलं जे साहित्य आहे ते मी काढून ठेवलेलं आहे. डॉक्टरांनी त्यांचं साहित्य या बाजूला इथे काढून ठेवलेलं आहे. दोघेही थोड्या प्रमाणात भिजलेलो आहोत. मात्र जेवणाची ऑर्डर आम्ही दिलेली आहे. आता जेवण करण्यासाठी आम्ही कुठेही बाहेर जाणार नाही आहोत. जेवण इथे आल्यानंतर जेवण करू आणि थेट आराम करू. कोण आला रे, कोण आला? कोल्हापूरचा ढाण्या वाघ आला भाई. ये डॉमिनर नाही, ये टायगर आहे भाई. सस्ता वाला टायगर आहे. रात्रीचं कामाला लावलायस मला. कसं वाटलं? नॉन स्टॉप. सकाळी रत्नामधून निघालोय. रत्नामधून किती वाजता? रात्री सुकलो नाही ना. विसारच्या आधी मी नाही का जेव्हा थांबलो. तिथं 4 पाय होते त्याच्यातच पडलो. 2 तास तिथं.